आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको. अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा. जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र. एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा. अपेक्स अकॅडमी, विटा. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विटा शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या आजी-माजी नगरसेवकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केले. शहरातील रस्ते, गटार, स्वच्छता, दिवाबत्ती आणि डिजिटल फलकांच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. मायनी रोड परिसरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान गटार 4 ते 5 फूट आत घेतल्याने रस्ता अरुंद झाल्याची तक्रार करण्यात आली. तसेच नगर परिषदेने पूर्वी लावलेली सागवानासह मोठी झाडे तोडण्यात आल्याने शहराचे पर्यावरणीय नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं. चुकीचे गटार काम तात्काळ थांबवून रस्ता पूर्ववत सुरुंद करावा व तोडलेल्या झाडांच्या बदल्यात दुप्पट वृक्षारोपण करावे अशी मागणी करण्यात आली. शहरातील नागरिकांना तक्रारीसाठी योग्य अधिकाऱ्यांची माहिती उपलब्ध नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं नमूद करून विभाग प्रमुखांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करावेत. तक्रार निवारणासाठी वेळमर्यादा निश्चित करावी. तसेच मोबाईल ॲप सुरू करावे अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय शहरात वाढलेल्या अनधिकृत डिजिटल फलकावर नियंत्रण ठेवून नो डिजिटल झोन धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी प्रशांत कांबळे, किरण ताळेकर, पद्मसिंह पाटील, सुमित गायकवाड, भरत कांबळे, अविनाश चोथे, सुरेश मेटकरी, माधव रोकडे, संपत जाधव, राहुल हजारे, विजय नागमल, विनोद पाटील, संजय सपकाळ, दहावीर शितोळे, मयुरेश गुळवणी, ॲडव्होकेट तानाजी जाधव, फिरोज तांबोळी, प्रताप सुतार आदी उपस्थित होते. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा.